महापालिकेच्या निवडणुका लांब असल्या तरी भाजपच्या नेत्यांनी 78 जागांसाठी उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. तशा सूचना दिल्या आहेत. या निवडणुकीत महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर देखील आघाडी संदर्भात चर्चा केली जाईल. नगरपालिकांच्या निवडणुकीत महायुती संदर्भात चर्चा अंतिम होत असल्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले. ते म्हणाले, महापालिकेच्या निवडणुका लांब आहेत पण पक्षाच्या नेत्यांना चाचपणी करण्याच्या सूचना दिल्यात. भाजपाचे नेते सुरेश खाडे, सुधीर गाडगीळ, शेखर इनामदार, जयश्रीताई पाटील यांना 78 जागांसाठी कोण कोण उमेदवार आहेत, ते कसे आहेत, त्यांच्या बाबतीत नागरिकांचा कौल कसा याबाबतची चाचपणी सुरू केली आहे. या निवडणुकीत महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीबरोबर देखील चर्चा केली जाणार आहे. त्यांना देखील बरोबर घेऊ असं पालकमंत्री पाटील यांनी स्पष्ट केलं. तर जिल्ह्यातील नगरपालिकांमध्ये महायुती केली जात आहे. ईश्वरपूर नगराध्यक्ष पदाची जागा भाजपने घेतली. या ठिकाणी महायुतीतील सर्व घटक पक्ष एकत्रित लढत आहेत. त्यांची एकी आजच्या सभेत दिसून आली आहे. विटा येथे नगराध्यक्ष पदासाठी कोणतीच अडचण नाही. महायुतीमध्ये एकाचा नगराध्यक्ष तर दुसऱ्याचा उपनगराध्यक्ष असा पर्याय असणार आहे. त्यामुळे नगरपालिकांच्या निवडणुकीत महायुती एकत्र असेल असा विश्वास पालकमंत्री पाटील यांनी व्यक्त केला. जिल्ह्याचा क्राईम रेट घटलेला आहे तरीसुद्धा जे काही गुन्हेगार आहेत त्यांना चाप लावण्यासाठी त्यांच्या उत्पन्नाचे मार्ग आणि त्यांच्याकडे असलेली संपत्ती, मालमत्ता यांची स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करण्यात येईल. यामध्ये जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. गुन्हेगारांच्या गुन्ह्याची माहिती घेण्यात येते. त्यांच्यावर मोका अंतर्गत आणि तडीपारीची कारवाई करण्यात येईल. गुन्हे करणाऱ्यांना पाठीशी घातलं जाणार नसल्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले. घडूच नाही, जाग असायलाच पाहिजे. पण ती घटना घडत असताना वर्षभरात घडणाऱ्या घटनांचा 3 वर्षाचा लेखाजोखा घ्यायला. आणि मग आपल्या लक्षात येईल की काही ना काही प्रमाणामध्ये, काही ना काही कारणाने विशेषतः ड्रग्ज क्राईममधला जनरल क्राईम हा खूप कंट्रोलमध्ये आला. मग घडणाऱ्या घटनांचा विश्लेषण केलं असेल की बहुतांश जे आहेत ते घरगुती आहेत. पुन्हा एकदा ते घरगुती मात्र व्हायचं नाहीच व्हायला पाहिजे. कायद्याचा जाग निर्माणच व्हायला पाहिजे. तो करूया, तशी योजना तयार करतो. पण आता पुढचा मुद्दा येऊ की आरोपी सापडला 24 तासापेक्षा 1 तासही जास्त लागेल प्रत्येक घटनेमध्ये. ज्या प्रकारची AI बेस यंत्रणा आपण लावली शक्यच नाही. दाग निर्माण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात 3 गोष्टी सुरू केलेल्या आहेत. एक तर सगळ्यांच्या शस्त्रांची लायसन्सेस चेक करणं सुरू केलं आहे. अनावश्यक लायसन्सेस रद्द करणं, काढून घेण्यात आले लायसन्सेस. नवीन लायसन्स देताना 300 वेळा विचार करा. एकदा दोनदा नाही, हे पाहिजे त्याच्यासाठी इतकी मोठी सुरक्षा आहे. जे रेकॉर्डवरचे आहेत त्यांना आता रेग्युलर हजेरी सुरू आहे. तुम्ही या पोलीस स्टेशनमध्ये दिवसभर बसा, इथला चहा प्या. ज्यांच्यावरचे गुन्हे बऱ्यापैकी चाचले त्यांना मोका लावणं सुरू झालं. ईश्वरपूरमध्ये थोड्या मोठ्या टीमला आपण लावलं. त्याची एक प्रोसेस आहे, ती पूर्ण नाही केली तर कोर्टातून स्टे मिळतो. अतिशय शांत डोक्याने 2-3 ऑफिसात त्याची प्रोसेस पूर्ण करता येते. तुम्हाला नजीकच्या महिन्यामध्ये एकदम गठ्ठा दिसेल, मोका लागले हद्दपारीचा गठ्ठा दिसेल. आणि ह्याची जाणीव बऱ्यापैकी झाली आहे. जसं पुण्यामध्ये आपण केलं तर आता याचा पुढचा आपण इथे करू. तो आहे की ही सगळी मंडळी पैसे इझी मनीमुळे मोठी झाली. तर यांच्या इझी मनीलाच ईडी लावायची पुण्यात सुरू केलं. त्याला आपण असं म्हटलं की फॉरेन्सिक ऑडिट. आणि यांचं आर्थिक कंबरडं जर मोडलं तर विषय संपतो. त्यांच्याकडे पैसे कुठून येतात? मुलांना पैसे द्यायला, अंडर 18ला पैसे द्यायला. आणि एक मोठा विषय चालला आहे जसं देशमध्ये विचारावा लागेल की अंडर 18 मोठ्या प्रमाणात वापरलं जातं. आणि आपल्या कायद्यामध्ये तो संज्ञान नसल्यामुळे त्याला फक्त आपण रिमांड होममध्ये वाटतो. पण हा स्टेटचा विषय नसतो. केंद्राने निर्णय करावा की 15च्या पुढे ते 15 हात पण जातील. कारण गुन्हेगारांचा जोपर्यंत आर्थिक इंटरेस्ट संपवत नाही तोपर्यंत ते नवीन युक्त्या करत राहणार. हे फॉरेन्सिक ऑडिट आम्ही सांगलीला सुरू करणार. सगळ्यांच्या जमिनी किती आहे, घरे किती आहे, गाड्या किती आहेत, सगळं काढणार. त्या सगळ्याची EOW म्हणतात, आर्थिक गुन्ह्याच्या अंतर चौकशी लागतात. सगळ्यांचं SP मोठं चार्ट करून ईडीला पाठवणार. ईडीचा अर्थ काय? हिशोबी संपत्तीचा हिशोब लावणं आणि हवालाही तुम्हाला भेटेल. त्या सगळ्यावर कुऱ्हाड मारणं. आज जसा देशातला नक्षल संपला गेला, छत्तीसगड वगैरे तर रोज उठून शरण येतो. हे करण्याचं आर्थिक कंबरडं मोडलं. असंच आतंकवाद्यांचं मोड, त्याला काही वेळ लागणार नाही.
अशी कुठेतरी गर्दीच्या ठिकाणी घटना घडवणं याच्यामध्ये काळजी घेतलीच पाहिजे. पण त्याचं आता रिटालिएशन तुम्हाला बघायला मिळेल. पुलवामाचं पाहिलं आपण रिटालिएशन. हळूहळू आतंकवाद्यांमध्ये, नक्षलवाद्यांमध्ये, लोकल गुंडांमध्ये एक दहशत निर्माण करणं की सरळ जगा नाही तर तुम्हाला लक्षात राहणार अशी व्यवस्था करू. आणि पुण्यात